आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती दिल्या जाणार आहेत। यामध्ये शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवरती घेतला गेलाय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 लाख योजना या मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवरती घेतला जातोय। अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देतील। अभिषेक, कोणता नेमका निर्णय महत्त्वपूर्ण मराठा समाजासाठी सरकारने घेतलाय? कोणत्या सवलतींचा आणि सोयी सुविधांचा यात समावेश असेल? एकूणच मनोज जरांगे यांच्याकडनं आंदोलन केल्यानंतर कुठेतरी जे सरकारकडनं एकूणच निश्चिती करण्यात आलेली होती, जे एकूणच मागण्या होत्या त्या संदर्भात आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्तता होताना दिसत आहे। प्रामुख्यानं ओबीसी समाजाप्रमाणेच कुठेतरी मराठा समाजाला देखील सवलती त्या देण्यासाठी सरकार कडनं शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। शैक्षणिक सवलती असेल, सोयी सुविधा लागू करण्याचा हा निर्णय आपल्याला म्हणावा लागणार आहे। ओबीसी प्रमाणे तब्बल 8 मराठा समाजासाठी ज्या योजना आहेत त्या देखील सुरू होताना दिसतील। प्रामुख्यानं शालांत परीक्षेत शिष्यवृत्ती योजना असेल किंवा मग मोटर वाहन चालक व वाहन प्रशिक्षण योजना असेल, माध्यम व उच्च माध्यमिक वर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती योजना असेल किंवा मग विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर ज्या 16 बाबींबाबत ज्या पूर्तता करण्याची योजना आहे ती देखील आपल्याला लागू होताना दिसेल। प्रामुख्याने जे महाराष्ट्रात राज्यातले रहिवासी असणारे व परराज्यातील अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घेतलेले उमेदवारांसाठी देखील योजना आहे, ती देखील आपल्याला मराठा समाजासाठी लागू होताना पाहायला मिळणार आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना देखील ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळतात त्यासाठी जे पात्र असलेले सगळे अभ्यासक्रम आहेत त्यासाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी देखील पात्र असणार आहे। त्यामुळे एकूणच मोठा निर्णय हा म्हणावा लागणार आहे, जिथे शैक्षणिक दृष्टीनं शैक्षणिक बाजू कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न हा मराठा समाजासाठी देखील सरकार करू पाहते। निश्चितपणे हा निर्णय मोठा आहे। याची अंमलबजावणी अभिषेक नेमकी कधीपासून होणार आहे? एकूणच शासनाकडनं शासन निर्देश जो आहे तो जारी करण्यात आला आणि त्यामुळे एकूणच आजपासून हा निर्णय लागू होताना दिसेल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून हे सगळे निर्णय जो आहे ते मराठा समाजासाठी लागू होतील। या संदर्भात जे मराठा नेते आहेत, खास करून उपसमितीमधले जे नेते आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया समजू शकल्यात का? अगदी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगेंनी एक मोठं आंदोलन उभारलं होतं, त्यांना आश्वासनं दिली गेली सरकारच्या वतीनं। हे आंदोलन त्यानंतर शांत झालं आणि हा निर्णय समोर येतोय। नक्कीच एकूणच मनोज जरांगे यांचं आपल्याला आंदोलन पुन्हा एकदा होताना दिसलं होतं। कुठेतरी नाराजी होती उपसमितीबद्दल, जे निर्णय होत आहेत ते कुठेतरी जी जलद प्रक्रिया आहे त्याद्वारे होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला आंदोलन हे होताना दिसलं होतं आणि तेच थांबवण्याचा प्रयत्न कुठेतरी सरकारच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसला होता। प्रामुख्यानं प्रसाद लाड असतील किंवा मग विखे पाटील असतील, मनोज जरांगे यांची भेट देखील घेतलेली होती आणि त्यानंतर अनेक निर्णय आपल्याला किंवा अनेक ज्या मागण्या आहेत मनोज जरांगे यांच्याकडनं सरकार दारी मांडलेल्या होत्या आणि त्याच मागण्या ज्या आहेत त्याची पूर्तता आता सरकारकडनं हळूहळू होताना दिसत आहे। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर MIDC मध्ये देखील जे एकूण जे शहीद झालेले सगळे मराठा समाज बांधव आहेत त्यांना देखील कुठेतरी नोकरी संदर्भात अनुकंप तत्वावर घेण्यासंदर्भात देखील निर्णय आपल्याला मोठा होताना दिसलेला आहे। सोबतच महावितरण संदर्भात देखील हा निर्णय अपेक्षित आहे आणि याच प्रकारे शैक्षणिक संदर्भात किंवा मग शिक्षण जो महत्वाचा गाभा आपण मानला जातो आहे, जो मराठा समाजाकडनं वारंवार बोलला जात होता आणि त्याच दृष्टिकोनातनं सरकारी दरबारी पावलं ही पडताना दिसत आहेत आणि प्रामुख्यानं या 2026-27 साठी या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू करण्यात येणार आहे। जो हा शासन निर्णय आहे तो याच 26-27 मध्ये लागू होताना आपल्याला दिसणार आहे। अभिषेक, 8 योजना आहेत आणि अर्थातच शैक्षणिक सवलती सुद्धा दिल्या जाणार आहेत मराठा समाजाला, अशी माहिती आहे। तर यापूर्वी यापैकी कोणत्या योजनांचा किंवा कोणत्या सेक्टर्सचा समावेश नव्हता मराठा बांधवांना सवलतीच्या दृष्टिकोनातनं, जो आत्ताच्या निर्णयानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे? एकूण या अगोदर जर का पाहायचं तर प्रामुख्यानं नोकरी संदर्भातला विचार हा सरकार करू पाहत होती। शैक्षणिक दृष्टीने जर का पाहायचं तर ज्या शिष्यवृत्ती अभिषेक थोडंसं थांबवते। लक्ष्मण हाके ओबीसी नेते सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण हाकेजी, नमस्कार। ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवरती झालेला आहे।
त्याचा शासन निर्देश सुद्धा निघालेला आहे, शासन आदेश सुद्धा निघालाय. आपली पहिली प्रतिक्रिया. हे बघा, मराठा समाजासाठी लोककल्याणकारी महाराष्ट्राच्या संकल्पनेतून कुणाची मागणी आली आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हा शासनाचा अधिकार आहे. पण ज्यावेळी ओबीसी रिझर्वेशन जे रिप्रेझेंटेशनसाठी रिझर्वेशन दिलं गेलंय, प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं गेलंय, त्या रिझर्वेशन मधून ज्यावेळी मराठा समाजाला काही गोष्टी दिल्या जातील त्यावेळी त्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणणारे असतील. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून त्यांनी द्यावं, काय द्यावं, कुठल्या बेसवर द्यावं हा राज्याचा अधिकार आहे. पण जे मोर्चा काढू शकतात, जे झुंड दाखवू शकतात, जे सरकारला वेठीस धरू शकतात, ज्यांच्या मागणीला आमदार खासदार रेड कार्पेट घालतात, त्याचा घटनात्मक पाया बघितला जात नाही किंवा लिगल ऍस्पेक्ट तपासला जात नाही आणि बेकायदा GR ज्यावेळी काढले जातात त्यावेळी खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्यांचं कीव करावीशी वाटते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कारण ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या दायऱ्यामधून मराठा समाजाला जर कोण काही देत असेल तर ते मला वाटते मूळ ओबीसीवरती खूप मोठा अन्याय करणार आहे असं माझं मत आहे आंदोलक म्हणून. पण या योजनांच्या अंतर्गत मराठा समाजाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे असं दिसतंय. या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता की नाही? अहो, मराठा समाजाच्याच मागण्या कशा या महाराष्ट्रात मंजूर होताना दिसतात. या महाराष्ट्रामध्ये भटके, ओबीसी, दीनदलित, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेली अनेक जात समूह आहेत. ते मोर्चा काढू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत. ते जरंगेसारखं बेकायदा कुठंतरी बसायचं आणि काहीतरी सरकारला वेठीस धरायचं. म्हणजे तुमच्या निवडणुकावरती आणि बॅलेटवरती परिणाम करणाऱ्या लोकांनाच तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करणार का? सर्वसामान्य माणसांच्या हिताबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का? महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांनी तुमच्याकडे काय मागणी करायची का? कधी इतर लोकांच्या मागण्यांसाठी अशा पद्धतीचे गव्हर्नमेंट रिझोल्युशन या गव्हर्नमेंटनं पारित केले का? त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे हे राज्य फक्त मराठ्यांचं आहे का? महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची आहे, भटके विमुक्त जाती जमातींची आहे. त्या लोकांचा वाली कोण? का फक्त मराठा समाजासाठी सरकार आहे? हे उठसूट प्रत्येक जण मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीला प्रत्येक जण रेड कार्पेट घालताना दिसतो, GR काढताना दिसतो. पण सर्वसामान्य माणसाचं काय या महाराष्ट्रामध्ये? आम्ही राहायचं का नाही या महाराष्ट्रामध्ये? आपण ओबीसीसाठी आता आवाज कसा उठवणार आहात? आपण एक ओबीसीसाठी बजेट नाही मॅडम. तुम्हाला आपल्या एबीपीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 18 महामंडळ घोषणा केली आणि निवडणुकीला सामोरं जात असताना वेगवेगळ्या जात समूहांच्या, महापुरुषांच्या, देवतांच्या नावानं महामंडळ घोषित केली. आजपर्यंत त्याला अध्यक्ष नाही, 1 रुपयाची बजेटरी तरतूद नाही, साधं कार्यालय नाही, साधा शिपाई नाही. म्हणजे इतर समाजाच्या मागण्यांना केराची टोपली. आणि कोणतरी जरंगे नावाचा माणूस उठतो बसतो, अरे मराठा समाजाला काय दिलं नाही या महाराष्ट्रानं? अख्खा महाराष्ट्र रन करण्याचं काम मराठा समाजातले नेते मंडळी करतायत. आणि तरी सुद्धा तुम्ही परत त्यांच्याच मागण्या मान्य करताय, गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करताय, त्यांना बजेटरी तरतुदी देताय, त्यांच्या मुलांनी आत्महत्या केल्या म्हणून त्यांना बजेट देताय, पैसे देताय. पण ओबीसीच्याही मुलांनी 10-12 मुलांनी आत्महत्या केल्या, वेगवेगळ्या बंजारा समाजाच्या, धनगर समाजाच्या मुलांनी आत्महत्या केल्या. त्यांच्याकडे त्यांचं नाव सुद्धा नाही शासन दरबारी. ही सापत्न भावाची वागणूक आहे, सवतीच्या लेकराची वागणूक आहे इतर लोकांच्या मागण्यांना. आणि हा महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा आहे की काय असं आमचा आता पूर्ण समज झालेला आहे. तुम्ही या सरकारी निर्णयाचा एक प्रकारे निषेधच नोंदवताय. ओबीसींना काय हवंय? ओबीसींना काय हवं आहे? ओबीसींच्या मागण्या काय आहेत ज्या प्राधान्यक्रमानं पूर्ण होणं या क्षणी गरजेचं आहे असं आपलं मत आहे? हे सरकार एकाही महामंडळाला ना निधी देतं, ना अध्यक्ष नेमतं, ना बजेट देतं. मी वारंवार सांगतोय की महाराष्ट्राच्या टोटल 100% बजेटपैकी 0.6% बजेट महाराष्ट्राच्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी हे सरकार देतं. म्हणजे काय मिळत असेल ओबीसीला? 0.5% तुम्ही बजेटमध्ये तरतूद करताय. अर्धा हे न उलगडले. हे सरकार ओबीसीचं नाही. ओबीसीना इथं वाली नाही या महाराष्ट्रामध्ये. DNA ओबीसी, भाजपचा DNA ओबीसी म्हणायचं. या भाजपला ज्यावेळी अँटी इन्कम्बंट आणि ज्यावेळी निवडणुकांना सामोरं जावं लागेल, इथला ओबीसी निश्चित जाब विचारेल या सगळ्या गोष्टींचा. हाकेजी, आणखी एक प्रश्न आहे की ओबीसींच्या हक्कांना आपण आरक्षणाचा मुद्दा अगदी सुरुवातीला मांडलात की आरक्षणामध्ये कुणी भागीदार नकोय, कुणीही वाटेकरी नकोय.
पण ओबीसींच्या हक्कांना धक्का न लागता जर मराठा समाजाला सोयीसुविधा मिळणार असतील तर आपला आक्षेप नेमका का आहे? मला एक सांगा, महाराष्ट्र हे 13-14 करोड जनतेचा महाराष्ट्र आहे. इथं 400-500 जाती महाराष्ट्रामध्ये राहतात. तुम्ही मराठा समाजाची मागणी काय अभ्यास करून कुठल्या धोरणानुसार नीतीनुसार देताय त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. पण इतरांचं काय? इतरांना तुम्ही काहीच देणार नाही. एकही मागणी त्यांची मागणी मान्य करणार नाही तुम्ही. कारण ते मोर्चा काढू शकत नाहीत, कारण ते तुम्हाला वेठीस धरू शकत नाहीत, कारण ते तुमच्या मानगुटीवर बसत नाहीत म्हणून, किंवा बॅलेटमध्ये परिणाम दाखवू शकत नाहीत म्हणून, आमदार खासदार त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत म्हणून. मग गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांनी जात समूहांनी ते मागणी करायचीच नाही. अरे वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात या लोकांच्या मागण्यांना. लक्ष्मण हाकेजी, आपली भूमिका लक्षात आली आहे. धन्यवाद. आपण आपल्या धन्यवाद. समाजाची बाजू धन्यवाद. मांडली त्याबद्दल धन्यवाद. आपले आभार. विनोद पाटील मराठा नेते सध्या आपल्या सोबत आहेत. विनोद पाटीलजी, एक मोठा निर्णय शासन दरबारी झालाय. GR सुद्धा आलेला आहे की ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू केल्या जातील. तुमची पहिली प्रतिक्रिया, खास करून शैक्षणिक आणि इतर सोयी सुविधांचा यामध्ये समावेश आहे? नाही, निश्चित मी सरकारचं स्वागत करतो, परंतु एक गोष्ट आपल्याला मी आठवण करू इच्छितो की अशाच प्रकारचा GR यापूर्वी 2-3 वेळेस सरकारने काढलेला आहे आणि ओबीसी प्रमाणे सवलती देऊ असं सांगितलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कुठलंही महाविद्यालय असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, त्या ठिकाणी महिलांसाठी विशेषतः किंवा मराठा तरुणांसाठी कुठल्याही प्रकारची फीची सवलत मिळत नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला अद्यापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं सूचना नाहीये, आम्हाला जुनीच फीस बाकी आहे. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी हा जर परिपत्रक काढला असेल तर मी स्वागत पण करतो आणि सरकारला पॉइंट आउट करतो की अशा प्रकारचं परिपत्रक यापूर्वी आपण काढलेलं आहे, ते काही रद्द झालेलं नाही. परंतु कुठेही अशी बैठक झालेली नाही, कुठेही कुलगुरूंनी विद्यापीठांनी संस्थांना सूचना केलेल्या नाही की आपण विद्यार्थ्यांना 50% फी मध्ये शिक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं. नुसतं GR कडून होणार नाही, याची अंमलबजावणी होईल का? आणि मागच्या काळामध्ये देखील आपण GR काढला होता, त्याचा आकडेवारी देखील सरकारने समोर ठेवेल. माझ्या माहितीप्रमाणे याचा उपयोग मागच्या काळात झालेला नाही. या पुढच्या काळात जर होईल आम्ही तर स्वागत करू. विनोद पाटीलजी, आभार आपले. आपण आपली प्रतिक्रिया दिलीत, भूमिका स्पष्ट केलीत त्याबद्दल. तर एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती मराठा समाजासाठी झालाय. तब्बल 8 योजना ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी आता सुरू केल्या जातील. यामध्ये शैक्षणिक आणि इतर सोयीसुविधांचा समावेश आहे.